श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपले मन देखील किती विचित्र आहे महाराज. जेव्हा स्वयंवरामध्ये कोणीही शिवधनुष्य उचलण्यास असमर्थ होते तेव्हा पुन्हा पुन्हा हेच विचार येत होते की कदाचित आपली सीता कुमारिकाच तर राहणार नाही ना. या विचाराने मन व्याकुळ होऊन जायचे. आणि आता आपले दूत सुदामनजी अयोध्या पोचतेच क्षणी अयोध्या नरेश वरात घेऊन मिथिलेला येतील आणि आपल्या सीतेला त्यांच्या बरोबर घेऊन जातील. या विचाराने आमचे मन पुन्हा व्याकुळ होत आहे. नाही युवराज, मी भरतला तुमच्या सोबत नाही पाठवू शकत. कदाचित तुम्ही हे विसरत आहात महाराज की युद्धाजित भरतचे मामा आहेत आणि ते भरतला आपल्या आजोबांकडे आजोळी घेऊन जाण्यासाठी आलेत. राम आणि लक्ष्मण तर आधीपासूनच भवनात नाही. जर भरत युद्धाजीत सोबत गेला तर शत्रुघ्नही यांच्यासोबत नक्की जाईल. त्यानंतर या भवनात पूर्णतः शुकशुकाट पसरेल. नाही काही नाही, आम्ही आमच्या पुत्रांशिवाय राहू शकत नाही. इकडे या पुत्रांनो. असं म्हणतात मनुष्याचे पंचप्राण असतात. माझ्यासाठी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि कैकेयी तुम्ही आमचे पंचप्राण आहात. महाराज महाराज ये सुमित्रा ये. महाराज, मिथिला नरेश महाराज जनक यांचा दूत आपणास भेटावयास आला आहे. महाराज जनकांचा दूत? हो महाराज, मिथिलेचा दूत एक शुभ संदेश घेऊन आला आहे. असा कोणता शुभ संदेश आहे महाराणी सुमित्रा, ज्यामुळे तुम्ही एवढ्या प्रसन्न दिसत आहात? तो संदेशच असा आहे महाराज, तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील प्रसन्नतेने आनंदित व्हाल. मग शीघ्र सांग सुमित्रा, तो शुभ संदेश काय आहे? महाराज, आपले पुत्र राम आणि जनककन्या सीता यांचा विवाह निश्चित झालाय. खरंच? आमच्या रामाचा विवाह? हो कैकेयी. आम्ही ताईला हा शुभ संदेश देऊन येतो. वेड्या आहेत महाराणी कैकेयी. आयु वृद्धिंगत झालीये यांची, पण बुद्धी लहानच राहिली. अशा आनंदी होत आहेत जणू की भरतचा विवाह संपन्न होणार आहे. प्रणाम महाराणी. अरे, तुम्ही सगळे इथे काय करत आहात? आतापर्यंत तर राजमहालाला फुलं आणि पताकांनी सजवण्यात आलं पाहिजे होतं. जा, पूर्ण राजमहालाला फुलांनी सजवून टाका. चारही दिशांना दीप प्रज्वलित करा. जा, मंगलगीत गायनाचे आदेश द्या. जा, पूर्ण अयोध्या राज्य सजवून टाका. संपूर्ण अयोध्या राज्य सजवून टाका. मिथिलावरून जो दूत आला आहे नक्की शुभ संकेत घेऊन आलाय, म्हणून महाराणी कैकेयी इतक्या आनंदी आहेत. कौसल्यानंदन राम यांचा विवाह जनक नंदिनीशी होणार आहे. सुदामनजी, या समाचाराने फक्त आम्हीच नाही, संपूर्ण अयोध्यानगरी आनंदित झाली आहे. आता तुम्ही आम्हास महाराज जनक यांचा शुभ संदेश ऐकवा. जशी आज्ञा महाराज. श्रीयुत अयोध्या नरेशांना जनकचा प्रणाम. ब्रह्मऋषी
विश्वामित्र यांच्या आज्ञेने आता आम्ही तुम्हास प्रार्थना करतो की विवाह समारंभासाठी तुम्ही तुमचे गुरु, पुरोहित, मंत्री, सेवक संबंधी सगळ्यांसोबत मिथिला नगरीत येऊन आम्हास कृतार्थ करावे. तुमचे दर्शन अभिलाषी जनक. गुरुदेव, तुम्ही निर्णय घ्या. जसं तुम्ही म्हणाल आम्ही तसंच करू. राजन, विवाह फक्त पुरुष आणि स्त्रीचा होत नसतो, तर दोन कुटुंबांमध्ये होत असतो. आणि हे संबंध खूप शुभ आहेत. राजन, ज्यांचे चारही पुत्र विनम्र आहेत, धर्मपालक आहेत, ज्यांचे श्रेष्ठ चरित्र आहे, त्यांच्याकडे सुख संपत्ती न बोलवताच अशा पद्धतीने येते जशी नदी काही न करता समुद्रात विलीन होते. म्हणूनच राजन, तुम्ही संकोच त्याग करा. पुत्र वधू घरात येण्याचा अर्थ आहे सुख समृद्धी घरात येणे. नववधूचे स्वागत करण्यासाठी वर यात्रा सजवा महाराज. जशी आज्ञा गुरुदेव. ताई, आज मी खूप आनंदी आहे. मी खूप आनंदी आहे, खूप आनंदी. काय झालं कैकेयी? मला सांग तरी. ताई, ताई, आपल्या रामाचा विवाह संपन्न होणार आहे मिथिलाची राजकुमारी जानकी सोबत. तू खरं बोलतेस कैकेयी? हो ताई, आपला राम विवाहबद्ध होणार. कैकेयी, आपल्या रामाचा विवाह संपन्न होणार आहे. आपल्या रामाचा विवाह होणार आहे. हो ताई, आपल्या रामाचा विवाह होणार. म्हणूनच नगरीतील सगळे लोक आनंद साजरा करतायत. ईश्वर खूप दयाळू आहेत कैकेयी. ईश्वर खूप दयाळू आहेत. त्याने आम्हास पुत्र दिला आहे आणि आता पुत्रवधूच्या रूपाने तो आम्हास एक कन्या देत आहे. आम्हास जरा सांभाळ कैकेयी. आम्ही आनंदाच्या भरात कदाचित अगं ताई, महाराज, ऐका ऐका ऐका, समाचार असा आहे की मिथिला नरेशांचे मंत्री दूत बनून आणि बऱ्याच भेटवस्तू घेऊन अयोध्येस गेले आहेत. परंतु कशासाठी? परंतु मी रघुनंदन रामांना त्यांचा दूत पाठवताना अजून नाही पाहिलं. रघुनंदन कशासाठी त्यांचा दूत पाठवतील? ते अशा करता कारण त्यांना सीतेचा विरह सहन होत नाही. मग मी विचार केला की त्यांना दूत पाठवण्याची गरज काय आहे. त्यांच्या तर्कश मध्येच एखादा दूत असेल. तर्कश मधून एखादा बाण काढतील, त्यावर चिठ्ठी बांधतील आणि धनुष्यातून बाण सोडतील. बाण अयोध्येमध्ये आणि चिठ्ठी अयोध्या नरेशांच्या हातात. पिताश्री, तुम्ही वरात घेऊन लवकरात लवकर येण्याचे करावे. आम्ही शिवधनुष्य भंग केला, ऋषी श्रेष्ठ परशुरामांच्या क्रोधाला शांत केले, परंतु आम्ही स्वयं अशांत आहोत, कारण जनकनंदिनी सीता आमच्या समक्ष असून आमच्यापासून खूप लांब आहे. तुम्ही इथे आल्यावर औपचारिकता पूर्ण होईल आणि हे अंतर कमी होईल. आता अयोध्या नरेश येतील आणि अयोध्येच्या पुत्रवधूला सोबत घेऊन जातील.
सीते, आम्हाला तुझी खूप आठवण येईल. आठवण? तुला सीतेची आठवण कशाला येईल? तूही अयोध्येस जाणार आहेस ना? मी कशी जाऊ शकते अयोध्येस? लहान रघुनंदनासोबत विवाह करून. मालविका, कसे बोलत होते स्वयंवरामध्ये रामांचे लहान भाऊ महाराजा जनक. तुमचा प्रण इथे आणि आमचे प्राण तिथे. उर्मिला, जर तू आमच्या बरोबर अयोध्येला आलीस तर आम्हाला अत्यंत संतुष्टी होईल. मग आम्हास असे कधीही भासणार नाही की आम्ही माहेर सोडून सासरी आलो आहोत. जर तू म्हणशील तर मी तुझे आणि सौमित्र लक्ष्मण यांच्या विवाहाची बोलणी माता आणि पिताश्रींबरोबर करेल. राम आणि सीतेच्या विवाहाप्रसंगी संपूर्ण मिथिला नगरी किती प्रसन्न आहे. स्वामी, सीतेने जे सुचवले त्यावर विचार केला तुम्ही? सुमित्रानंदन लक्ष्मण आणि उर्मिलेची जोडी खूप सुंदर दिसेल महाराज. सीतेबरोबरच जर उर्मिलाचा विवाह देखील ठरवला गेला तर आपला आनंद द्विगुणित होईल. आमची देखील हीच इच्छा आहे सुनैना. परंतु सर्व काही विधीनुसारच होईल, मर्यादेचे पालन करूनच होईल. त्यासाठी महाराज दशरथ यांची मिथिलेस येण्याची वाट बघावी लागेल. भ्राता, मिथिला नरेश यांचा दूत अयोध्येस पोहोचला असेल ना? आतापर्यंत तुमच्या विवाहाची बातमी संपूर्ण अयोध्येत पसरली असेल. किती आनंदी असतील आपल्या माता आणि पिताश्री. पिताश्री तर शीघ्र अतिशीघ्र सर्वांना घेऊन मिथिलेस येतील. आमची देखील हीच इच्छा आहे. ते येता क्षणी विवाह सुरू होणार आणि संपन्न होणार. तू विवाहाबद्दल विचार करतोयस लक्ष्मण? परंतु आमचे चक्षु तर पिताश्री आणि मातांच्या दर्शनासाठी अधीर झाले आहे. जेव्हा आपण गुरुश्रेष्ठांसोबत अयोध्येतून निघालो होतो तेव्हा पिताश्री आणि तिन्ही माता किती व्याकुळ झाल्या होत्या. लक्ष्मण, जेव्हा आपल्या माता ममतेने आपल्या मस्तकावर हात फिरवतात तेव्हा आपला पूर्ण थकवा नाहीसा होतो. आणि जेव्हा आपण आपल्या पिताश्रींचे चरण स्पर्श करतो तेव्हा ईश्वर चरणी असल्याचा अनुभव होतो. चल लक्ष्मण, गुरुश्रेष्ठ आपली प्रतीक्षा करत असतील. मला माहित होतं उर्मिला की रघुनंदन राम ह्यावेळी लहान भावासोबत पुष्पवाटिकेत येतात. म्हणूनच मी हट्ट करून तुला माझ्यासोबत घेऊन आले. प्रणाम रघुनंदन. चला चला भ्राता, उशीर होतोय. लहान रघुनंदनांना अचानक काय झाले? प्रेमाचा साक्षात्कार होईल म्हणून घाबरले.
परंतु लहान रघुनंदनाच्या मनात उर्मिलासाठी प्रेमाची मृदू भावना जागृत झाली हे आपण कसे तपासणार मालविका? जर लहान रघुनंदनांनी उर्मिलाला वळून बघितलं तर हे समजून जा की उर्मिलाने त्यांच्या मनात जागा बनवली आहे. काय झालं लक्ष्मण? काय शोधत आहेस? काही नाही भ्राता, काही नाही. ताई, उर्मिलाने सुमित्रानंदनाच्या मनात जागा बनवली आहे. उर्मिला दृष्टीस पडली नाही तेव्हा लक्ष्मण किती व्याकुळ झाले होते त्याचे वर्णन करू शकत नाही. धीर धर उर्मिला, धीर धर. सर्व कार्य शुभ होईल. तुझ्या विवाहाबद्दल पिताश्री अयोध्या नरेशांशी बोलणार आहेत. बस आता फक्त एवढी प्रार्थना करा की अयोध्या नरेश शीघ्र मिथिलेस यावे. जा राम, आज जाऊन विश्रांती घे. काही सांगायचे आहे राम? गुरुश्रेष्ठ, तुमच्याकडे प्रार्थना करायची आहे. आम्ही चारही भाऊ एकाच वेळी जन्मलो, एकत्र वाढलो आणि सोबतच शिक्षण ग्रहण केले. परंतु आता विवाह तुझा एकट्याचा होत आहे, हेच ना? तुम्हा सर्वज्ञात आहे गुरुश्रेष्ठ. तू सदैव तुझ्या भावंडांचा विचार करतोस. मग अशा शुभ आणि सुखद प्रसंगावेळी तुझ्या भावंडांना कसा विसरू शकतोस? तुम्हा चारही भावंडांचा विवाह एकत्र व्हावा हीच इच्छा आहे ना तुझी? गुरुश्रेष्ठ, लक्ष्मण सावलीसारखा आमच्या सोबत राहिला आहे. जर तुम्ही जानकीची बहीण उर्मिलेबरोबर लक्ष्मणच्या विवाहाची बोलणी कराल तर पिताश्रीही नाही म्हणणार नाहीत. आणि महाराजा जनक देखील. जशी तुझी इच्छा आहे अगदी तसंच होईल राम. आम्हास एका गोष्टीचा आनंद आहे की आमच्या आनंदात संपूर्ण मिथिला नगरी सहभागी आहे. अमात्य सुदामन यांनी आमचा संदेश अयोध्या नरेशांना दिलाच असेल आणि ते लवकरच सर्वांना घेऊन मिथिला नगरात पोहोचतील. त्यांचं स्वागत दिव्य पद्धतीने झालं पाहिजे. असेच होईल महाराज. सर्व मार्ग, सर्व बाजार, सगळी देऊळं आणि सगळी घरं संपूर्णपणे सुशोभित झाले पाहिजे. त्यांचे सौंदर्य असे असावे की एखाद्या कवीला त्याचं वर्णन करताना शब्दच पुरू नये. संपूर्ण नगर त्यांच्या स्वागतासाठी आधीपासूनच तयार आहे भ्राता. ज्या मंडपात जानकी सुलक्षणासारखी सीता आणि गुणांचे सागर श्री रामचंद्र असतील तो मंडप तिन्ही लोकात प्रसिद्ध झाला पाहिजे. असं नाही वाटत मांडवी की उर्मिला वारंवार पुष्पवाटिकेत येते आहे? ती विचार करत असेल लहान रघुनंदनांची भेट होईल.
मला तुमच्याशी काही बोलायचं आहे राजकुमारी. हे लहान रघुनंदन कायम क्रोधित का असतात? बोलताना देखील क्रोध असतो. कदाचित माझ्या आणि तुमच्या विवाहाची बोलणी सुरू आहेत, परंतु मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या मातापितांना सांगू शकता की तुम्ही माझ्याशी विवाह नाही करणार. तुम्हाला आमच्याशी विवाह करायचा नाहीये तर तुम्ही तुमचा हा निर्णय तुमच्या मातापितांना सांगायला हवा. मी मर्यादेचं उल्लंघन नाही करू शकत. मी स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. तुम्हाला हे कळत कसं नाहीये? मी स्वतःला भ्राता रामांना समर्पित केलंय. भ्राता राम माझे परमेश्वर आहेत. मी स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवू शकत नाही. सावलीप्रमाणे मी त्यांच्या सोबत राहीन. म्हणूनच मला विवाह करायचा नाहीये, कारण मला ठाऊक आहे की मी माझ्या पत्नीला सुख देऊ शकणार नाही. मला काहीच हरकत नसेल. मी कधीच असंतोष दाखवणार नाही.